एक मराठा, एक मराठा, एक मराठा, लाख मराठा, कोणाच्या बापाचं. मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीहून निघालेल्या मराठ्यांचे वादळ कोणत्याही क्षणी मुंबईच्या देशीवर दाखल होणार असल्याने नवी मुंबईत मराठा आंदोलकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात आंदोलक आल्यानं नवी मुंबईतील स्थानिक मराठा आयोजकांनी त्यांच्या तात्पुरत्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली असून उद्या हे सर्व आंदोलक मुंबई आझाद मैदानाकडे कूच करणार आहेत. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त आणि अनेक रस्ते बंद करून वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल केला. आलेल्या काही आंदोलकांनी सरकारवर टीका करताना मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी केली. मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी जीवही द्यायला तयार असल्याची भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे मराठा आता मोठ्या प्रमाणात नवी मुंबईमध्ये जमायला सुरुवात झाली. जरांगे पाटील नवी मुंबईत दाखल होताच सर्व मिळून मुंबईकडे जाणार आहेत. मी नानाभाऊ सोपान देपाळे, पाथरगाव बुद्रुक तालुका पाथरी. मी नानाभाऊ सोपान देपाळे, गाव पाथरगाव बुद्रुक तालुका पाथरी, जिल्हा परभणी. 2024मध्ये आंतरवालीमध्ये दादाने असाच एक मोठं आंदोलन केलं, पण त्याच्यात देतो म्हणून त्यांनी आम्हाला फसवलं आणि फसवून स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सुद्धा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घालून आम्हाला देतो म्हणून आम्ही गुलाल लावला आणि गुलाल घेऊन आम्ही गावाकडे गेलो की आम्हाला आरक्षण देतो म्हणले, पण त्यांनी आम्हाला दगाबाजी केली. तर ह्या बारीस आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातून माझे शेतकरी बांधव, मराठा बांधव सर्वच ह्या उद्याच्या 29 तारखेच्या आंदोलनामध्ये सहभाग, वरून राजाची हजेरी असून रात्रंदिवस बेजार येतं, तरी हे लेकराला कुठंतरी आम्हाला अडचण असल्यामुळं देतो म्हणून फसावगिरी करीत आतापर्यंत आली. पण आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारे वापस जाणार नाहीत. हा मुंबई म्हणजे आमची महाराष्ट्राची राजधानी आहे आणि आम्ही कुठल्याही प्रकारे कोणाला माघारी घेऊन कुणी धमकी देऊन अशा धमक्या देऊन पाहिल्या, पण माझे आता मराठी बांधव कुठल्या धमकीला भेणारे नाही. जीवावर उद्धार होऊन कोणाला न गालबोट लावता, न कोणाला काही बोलता अशी पद्धतशीर आम्ही आरक्षण आमच्या हक्काचं मागायलो. याच्यासाठी रात्रंदिवस धडपड करायला तर जरांगे पाटील तरी हे दाद देणार. तर आमचं सगळ्याचं असं इमानदारीने पाठबळ आहे दादाला. दादाच्या कुठल्या केसाला जर धक्का लागला तर आम्ही जीव द्यायला सुद्धा तयार आहे. ते आमच्यासाठी स्वतःचं घर त्यांनी असं रस्त्यावर सोडून आमच्यासाठी रात्रंदिवस धडपडा करायला. तर ह्या मुलाचं वाटोळं इथून मागं झालं, इथून पुढे न होता, आत्महत्या न होता. त्याच्यामुळं ह्या सरकारकडून कोण्या हालतमध्ये आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय राहत नाहीत आणि आरक्षण घेतल्याशिवाय राहत नाहीत आणि परत गावाकडे घेतल्याशिवाय जात नाहीत. गावाकडे लोक आम्हाला विचारतात, आम्ही त्यांना सांगतो की आम्ही कुठल्याही प्रकारे आमचे खूप दादाच्या आशीर्वादाने मुंबईसारख्या शहरामध्ये आपली राजधानी खूप आम्हाला जिव्हाळा द्यालीत लोक. कुठं काय कमी नाही, तुम्हाला काही अंतर असं काही वाटून देऊ नका. आम्ही 8 दिवस लागू, 15 दिवस लागू, दादासोबत राहून आम्ही आरक्षण घेऊ. जो आम्हाला माणूस जो बोलतो, ज्याच्या हातात सत्ता आहे, त्याचं न नाव घेता तुम्हाला सांगतो एकमेव माणूस एकच आमच्या मराठ्याच्या मुळावर उठला आहे. पण त्याला पाया पडून सांगलो, नको आमचे असे हाल करू. ज्या रामायणामध्ये घडलं ते तू आम्हाला घडवायलास, असं घडू नको. तुला आम्ही कधीही माघारी घेणार नाहीत. कशामुळे घेणार नाहीत की हे आम्ही जे दिलंय त्याला देऊन तो आम्हाला उलट वार करायला आहे. तर त्याचा पश्चाताप आमच्या सगळ्या मराठी बांधवाला झालेला आहे. एक मराठा लाख मराठा. तुम्ही आत्ताच बोललात की मागच्या सरकारने तुमची फसवणूक केली, या सरकारने तरी तुम्हाला म्हणजे हा निकाल तुमच्या बाजूने लागेल का एका दिवसात? आता हे त्यांनी सांगितलं होतं की पत्रकारांनी विचारलं की हा जरांगे पाटलाचं आंदोलन मुंबईला धडकणार आहे. ते म्हणलं ते पोलीस पाहून घेईल. तर आम्हाला ती एक पाहायचं आम्ही वाट पाहून होतो. पोलिसांनी बिचाऱ्यांनी आम्हाला खूप मदत करायला. आमचे सोमसेवक मुलं त्यांना सुद्धा मदत करायला. आमचं विचाराने व्हायला. सगळ्या जाती धर्माला घेऊन आम्ही चाललो. काही लोकांना लावून देतो. त्या बिचाऱ्याला सुद्धा आम्ही काही म्हणू शकत नाही. आम्हाला पाहिजे आमच्या मुलासाठी आरक्षण. ह्या लोकांच्या कशाला नादी लागावं आम्ही नाही. तर त्याच्यामुळं त्याला वाटत होतं अडचणीत आणून यायचं, काहीतरी कोधांड करून यायचं, आपण यायचं, मोडून टाकावं. पण मोडत नाही. हे शेतकऱ्याची मुलं तर मराठा आहे. आज किती वर्षापासून त्याची बेहाल आहे. हे दिशाभूल करते, ते पलटी मारतं, हे पलटी मारतं. पण दादाने एकच सांगितलं, बाबा हो आपल्यावर हे षडयंत्र रचते. तुम्ही कधी असं कोणाला गालबोट लावू नका.
मोकार अशी वाम मार्गीचं काही बोलू नका. चांगल्या पद्धतीने आपलं आंदोलन घेऊन आरक्षण घेऊन परत गावाकडे आनंदात जाऊ असं दादांनी आम्हाला सांगितलं. त्या आम्ही तत्वाने वागायलो. म्हणजे उद्या तुम्हाला आरक्षण भेटेल? नाही, 100% भेटणार. आणि आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही जाणार नाही. सगळं आम्ही तुम्हाला सांगतो. आज एक आम्हाला तुमच्या आशीर्वादाने आम्हाला सेवा द्यायला येतं. ज्या दिवशी सेवा नाही भेटणं आम्ही गावाकडून खूप धान्य आणलेले आणि जे काय आम्हाला तयार करण्यासाठी गॅस शेगडी आपण आपल्या पद्धतीने मुलं घेऊन आलेली आहेत सगळे पोरं. आता जाऊ द्या ना, 10-15 दिवस होईल बेजारी, महिना बेजारी होईल, पण त्या माणसाला पुन्हा आमच्या दारात यायचं ना. आमचे काय मुलं विसरणार नाहीत. त्याला कळायलंय आपली काय हालय. आता माझे मुलं MA शिकलेले आहेत, BEd झालेलं आहे, त्याची हालय. आम्ही 2 दिवसापासून मराठा मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलं की चलो मुंबई. आम्ही तालुका पूर्णा, जिल्हा परभणी, राणा चुडावा या गावातून आम्ही सकल मराठा समाज चुडावा गावकऱ्याच्या वतीनं इथे इथपर्यंत पोहोचलो आहोत आणि गावकऱ्याची खूप मेहनत आणि सगळ्याचा आशीर्वाद आम्ही पोहोचलो. आणि मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना जी सरकारनं 1 दिवसाची परमिशन दिली ती ही चुकीची आहे. कारण महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस राष्ट्रपती राजवट लागली होती का, त्यावेळेस एका दिवसामध्ये रात्रमध्ये महाराष्ट्रामध्ये राजवट उठवली आणि पाठचा शपथविधी साखर जबेमध्ये झालेला आहे. हे सगळ्या महाराष्ट्राने आणि देशाने बघितलेलं आहे. साखर जबेमध्ये काय म्हणले की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री, असे चकित झाले. असं घडू शकते. तर एका दिवसामध्ये मराठा मनोज जरांगे पाटील यांना परमिशन दिलेली आहे. तर एका दिवसामध्ये उद्या कोटी लय मराठा समाज एकजुटीने आज इथे उपस्थित झालेला आहे. त्यामुळे सरकारला एक विनंतीपूर्वक करू शकतो की आम्ही चुडागावचे रहिवासी आहेत आणि मराठा बांधव आणि गावातील इतर समाजाने आम्हाला खूप काही मदत केली आहे आणि त्यामुळं आम्हाला कोण्या समाज बांधवावर रोष नाही. कारण आम्ही 18 पगड जाती सांभाळून चालणारे छत्रपती संभाजी महाराज वंशज आहोत. मग त्याच्यामध्ये एक सांगू शकतो सर की 1 दिवसामध्ये उद्या काय काय होणार की मराठा समाजाला 1 दिवसामध्ये आरक्षण भेटू शकते एवढं आपल्याला सांगू इच्छितो. उद्या जर का एका दिवसात आरक्षण नाही भेटलं तर पुढचं तुमचं पाऊल काय? आमचे जे योद्धे मराठा योद्धा संघर्ष मनोज जरांगे पाटील ज्यांनी जो आजपर्यंत आम्हाला सल्ला दिला, आदेश दिला, आम्ही त्यांच्या पुढे कदापि मराठा समाजाला नाही. आमच्या समाजाचं एक वैशिष्ट्य आहे की जगाने नोंद घेतलेली आहे की मराठा समाज काय करू शकते. ही पेचपावती जगाला दाखवली आहे. त्याच्यामुळे समाज काय करू शकतो शांतपणे हे सगळ्याला माहित आहे. एक मराठा, लाख मराठा.